हाय गाईज. तर आज आहे गौरांगची मीटिंग. PTM आहे स्कूलमध्ये आणि मला बोलवलं आहे. तर बघूया गौरांगची टीचर काय बोलते. आता मी चालले गौरांगच्या मीटिंगसाठी. तर तो मीटिंगवरनं आल्यावर सांगते की गौरांगची टीचर आज गौरांगसाठी चांगलं बोलत होती की वाईट बोलत होती, की काही कमेंट होत्या किंवा काही कंप्लेंट होती का तारीफ होती. ठीक आहे. स्कूलचं शूट नाही करू शकत कारण स्कूलवाले अलाउड नाही करत. तर मी आल्यावर सांगते तुम्हाला नक्की की गौरांगची टीचर काय बोलली ती. बघत राहा. A few moments later. हाय फ्रेंड्स. तर मी आता जस्ट आली आहे गौरांगच्या PTM अटेंड करून. तर गौरांगचा जो पहिल्यापासूनचा जो रेकॉर्ड आहे मॉन्ट 1पासूनचा तो आत्तापर्यंत नाही मोडलेला असं मला फील झाला आज. कारण की टीचर गेल्या गेल्या विचारलं की कोणाचे पॅरेंट्स आहेत, तर म्हटलं गौरांग पाटील. तर टीचरचा सेम मॉन्ट 1पासून टीचर हाच डायलॉग मारते. प्रत्येक टीचर बदलते पण टीचरचा हा डायलॉग बदलला नाही की ओ क्लासचा हिरो. मला एवढं हसू पण आलं आणि एवढं छान वाटलं ना की प्रत्येक वेळेस आत्तापर्यंतचे मॉन्ट 1पासून तर आता तो ग्रेड 8पर्यंत गेलेला आहे. मग सगळ्या टीचरचा हा डायलॉग कधीच बदलला नाही. टीचर बदलल्या पण डायलॉग कधीच बदलला नाही, कारण त्यांनी त्याची आय थिंक कन्सिस्टंट इमेजिंग तशीच ठेवली आहे, हिरो टाईप. तर मला खूप बरं वाटलं की टीचर असं बोलल्या त्या. टीचर बोलले की ओ क्लासचा हिरो का. म्हटलं हो. मला तर नाही खूप छान आहे, ॲक्टिव्ह आहे, सगळ्या गोष्टींमध्ये पार्टिसिपेट करतो, सगळ्या फ्रेंड्ससोबत कोऑपरेट करतो. आणि मेन म्हणजे सगळ्या मी ऑब्झर्व केले. टीचर असं म्हटलं आहे, टीचरचा सेम डायलॉग होता की मी सगळ्या मुलांना ऑब्झर्व केलं एवढ्या या महिन्यामध्ये. तर मला गौरांगबद्दल खूप छान वाटलं की गौरांग मुलांना जमा करतो पण गौरांग मुलांना हेल्प पण करतो, कोऑपरेट करतो. की कोणाला काय हेल्प हवी असेल अभ्यासामध्ये किंवा प्रोजेक्टमध्ये किंवा कुठल्या पर्सनल याच्यामध्ये पण, तर तो स्वतःहून लक्ष देतो, स्वतःहून त्यांना सांगतो की काय असेल तर मला सांगा, मी सॉल्व करतो. आणि तो सॉल्व करण्याचा प्रयत्न पण करतो असं टीचर बोलली. तर मला खूप छान वाटलं की टीचर त्याची तारीफ केली. आणि असं नाही की अभ्यासाबद्दल नाही बोलली, अभ्यासाबद्दल पण खूप छान बोलली. ॲक्च्युली त्या फिजिक्स शिकवतात आणि फिजिक्स गौरांगचं छान आहे. 7th तरी छानच होतं. आता टीचर 8th आल्या तर बोलले की थोडा पोर्शन वाढलेला आहे. पण मी बघणार आहे की आता या त्यांची दर मंथली एक्झाम असते, तर त्या एक्झाममध्ये फिजिक्सचा पेपर झाला त्याला किती पर्सेंटेज मिळतात त्याच्यावरनं ती जज करणार आहे टीचर त्यांना. तर गौरांगबद्दल खूप छान छान बोलली टीचर की कॉपरेट करतो. आणि मेन म्हणजे त्याच्या डोक्यात एवढे आयडिया सुचतात तसं टीचर बोलली की आता जस्ट लास्ट मंथमध्ये त्यांचं क्लास डेकोरेशन होतं. तर त्यांना इंस्टाग्राम पेज बनवायचं होतं डेकोरेशनसाठी. आणि जेव्हा तो क्लास 7th होता तेव्हा त्यांच्याच आयडियामुळे त्यांच्याच ग्रुपला 7th क्लासला क्लास डेकोरेशनचं अवॉर्ड पण मिळालं होतं. तर त्यांना तेच कंटिन्यू करायचं आहे. त्यामुळे त्यांनी यावेळेस इंस्टाग्राम पेजचा टॉपिक घेतल्यावर गौरांग टीचर बोलली की प्रत्येकाने एक एक आयडिया सुचवा. तर टीचर बोलली की गौरांगने जवळजवळ 10 आयडिया आणल्या माझ्याकडे की मी टीचर आपण हे असं पण करू शकतो, आपण तसं पण करू शकतो, अजून हे पण करू शकतो. टीचर बोलले तुला आयडिया येतात कुठे एवढ्या, थोडं डोकं चालतं कसं. म्हटलं घरात तर नाही चालत, घरात फक्त आईवर ओरडायचं असतं. पण नाही, क्लासमध्ये खूप छान त्याचा रिस्पॉन्स असतो. टीचर बोलली खूप छान प्रतिसाद देतो, आन्सर पण देतो, मुलांना हेल्प पण करतो, पोलाइटली बोलतो. मी शॉक. पोलाइटली घरात तर कधी पोलाइट नाही बोलत ना आपण. आईवर नुसतं ओरडायचं असतं, आई 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 आई. ठीक आहे. पण ओव्हरऑल जो एक्सपिरियन्स होता आजचा खूप छान होता टीचरचा. नॅन्सी टीचर आहे त्यांच्यात. ॲक्च्युली त्यांच्या टीचरचं नाव नॅन्सी आहे. आणि त्या नॅन्सी टीचरची अजून एक गोष्ट मला खूप आवडली आहे की दरवेळेस आपण मुलांना विचारतो की तुम्हाला काय बनायचं आहे, काय बनायचं आहे. तर टीचरने यावेळेस डायरेक्टली इवन इनडायरेक्टली त्यांना विचारलं की तुम्हाला काय बनायचं आहे. तर माझ्या महाशयाने सांगितलं की मला क्रिकेटर बनायचं आहे. तर टीचरनी सगळ्यांना विचारलं की तुम्हाला काय बनायचं आहे. तर सगळ्यांच्या टीचरनी अशा AI इमेज केल्या, तिथं त्यांचं नाव लिहिलं आहे. आणि गौरांगला क्रिकेटर बनायचं म्हणून क्रिकेटर असं AI इमेज क्रिएट केली. आणि त्यांना आता त्याच्या मागे गोल लिहायचा आहे की तुम्हाला हे सोडून अजून काय बनायचं आहे किंवा हेच कम्प्लीट करायचं असेल तर तुम्हाला अजून काय काय करायला पाहिजे, असं त्यांना या मागच्या पेजवर लिहायला सांगितलं. तर मला ही एक गोष्ट टीचरची खूप आवडली की टीचरने मुलांसाठी कन्सर्न करून मुलांसाठी काहीतरी विचार केला आहे. तर थँक्यू नॅन्सी टीचर की तुम्ही असा विचार केला मुलांबद्दल की मुलांचं काय गोल आहे ते. कारण की ही त्यांची एजच असं आहे की त्यांना ठरवायचं आहे की तुम्हाला काय बनायचं आहे किंवा काय करायचं आहे पुढे जाऊन. तर ही माझी गौरांगची इमेज आहे. तिला क्रिकेटर बनायचं आहे आता सध्या तरी म्हणतो आहे, बघूया पुढे जाऊन. तर याच्यानंतर गौरांगबद्दल तर छान बोलले टीचर. आता याच्यानंतर छोट्याची मीटिंग आहे थोड्या वेळाने, जीतची.
तर बघूया जीतची टीचर काय बोलते. काय सगळ्यात जास्त टेन्शन मला जीतचं असतं. तर बघूया जीतची टीचर काय बोलते. A few moments later. हाय फ्रेंड्स, तर जसं की तुम्ही बघितलं गौरांगचं ते PTM झाली. आता मी जीतच्या PTMवरून आले आणि गेस आज सगळं ट्विस्ट अँड टर्नच आहे वाटतं माझ्या ब्लॉगमध्ये. जीतची टीचर काय बोलली असं. जीत एकदम शांत मुलगा आहे. जीतचा बिलकुल आवाज नसतो. जीत एका ठिकाणी बसतो, एका शब्दाने ऐकतो, फक्त डोळे बघितले जीत तो शांत बसतो. भाईसा म्हणजे मी वेगळ्या जीतला सांभाळते का टीचर वेगळ्या जीतला सांभाळते मलाच कळत नाही आहे. कारण जीत आणि शांत तुम्ही जर ब्लॉग बघितले असते तर तुम्हाला पण माहिती आहे की जीतच्या अंगात एवढी मस्ती आहे. हे जर गौरांची टीचर बोलली असते तर मी एक वेळ ॲक्सेप्ट केलं असतं, पण जीतची टीचर बोलली आहे की जीत शांत आहे. म्हणजे मुलांचे ना शाळेतले रूप आणि घरातले रूप एवढे वेगळे आहेत की ना आता मीच कन्फ्यूज झाले की माझीच मुलं आहे की नाही. तर बाकी तर चांगलं बोलली टीचर की आहे, अभ्यास करतो वगैरे, ऐकतो वगैरे. याच्यातच मी शॉकमध्ये गेली होती. तर ओव्हरऑल दोघांची पण छान झाली मीटिंग. आता बघूया अभ्यासामध्ये काय आहे ते. एंट्रीवरची दाखव ट्रॉफी बघा. विनर चिकन औषध मयुरेश्वर कलानिकेतन मराठी. ओके MK. आता आपण मोठ्या मूर्त्या बघू. दगडूशेठ हलवाई ना, खूप मूर्ती आहे काही तिथे. मागच्या वेळेस आपली मूर्ती घेतलेली ती कुठे. हॅलो गाईस, आणि हे बघ ना, पण त्याच्यात अटकतं ते. तर आता आम्ही बघणार आहे. आम्ही दाखवतो आमचे चॉईसेस काय. पहिले मला आणि दीदीला अजून एक आवडली ती ही आहे. ठीक आहे, ही वाली नंबर 1 जी पहिले आम्ही बघितलेली. चला 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 चला. त्याच्यानंतर त्याच्यात घमासांड डिस्कशन चालू आहे माझ्या घमासांड युद्ध द गोट. गोट कारण की त्याची खूप युनिक पोज आहे. बट आम्हाला मेजॉरिटीमध्ये कुठली आवडते ती दाखवते. ती आहे या 4 कलर, पिंक, व्हायलेट टाईप, ग्रीन आणि येलो. बट यू फॉरगॉट दिस वन. हां, ही पण आहे. पण मला आणि दीदीला मोस्टली ही पिंकवाली आवडली आहे बिकॉज दिस इज व्हेरी अट्रॅक्टिव्ह. लाईक त्यांचं कलर आणि लाईक एव्हरी डिटेलिंग इज लाईक मोस्ट अट्रॅक्टिव्ह. जसं आपण बोलतो ना ही जी मूर्ती सगळ्यांना अट्रॅक्टिव्ह वाटते ती बाप्पांना आणायची असते घरी लाईक दॅट. सिक्स्थ ऑप्शन. हां, कारण की याच्यात पोस्ट पण खूप युनिक आहे आणि कलर पण हवा आहे तो पण, आणि ती बसलेली पण आहे. लाईक दिस आर द OG गोल्ड्स. आणि मला खूप सुंदर डिटेलिंग वाटली ती. ब्रो आणि त्याची खूप सुंदर प्रिटी डिटेलिंग. पण ह्या पण नाही येणार. हां, बट नाही घेऊ शकत. खूप प्रिटी डिटेलिंग आहे. नाही घेऊ शकत. जस्ट एक्सप्लेनिंग. हे खूप सुंदर आहे. बट उर्दू बाप्पा गोष्ट थोडे बारीक वाटतात, विच इज नॉट ग्रेट फॉर अस. पास नाही भक्ती. घमासान डिस्कशन. डिस्कशन चालू आहे, खूप जास्त डिस्कशन चालू आहे. डिस्कशन. आपका ओपिनियन आहे. कुठला कलर आहे. व्हॉट इज यू आज घ्या मग. मोडे पा ग्रीन नाहीये रे याकडे. बुके दी. त्याला बोलवा. आभार. शीट. आता guys, हे बघा. दाखवलं की आमची चॉईस काय, मी बाकी गणपती दाखवतो. ही आणि सेम आहे का नाही ना, वेगळे वॉच द टाइम लॅप्स. टाइम लॅप्स नको लावू. अरे नॉर्मली हे बघा किती सुंदर कलर आहे. टाइम लॅप्स कॅन्सल. त्याच्यात मोर वगैरे किती सुंदर प्रिटी. स्पॉन्सर टू नाव काय. द OG दगडूशेठ हलवाई. गावदेवी मंदिर डोंबिवली. या त्याच्या बाजूचं जे आहे ते बेस्ट. बेस्ट द ओजीस 5 वर्षापासून तिथून घेतोय. द लिटरली गोट्स. ही सुंदर आहे. याच्यात कुठले तरी आहे मुंबईचे त्यांच्यासारखे डोळे दिलेत आणि मिरर वर्क केला आहे जो खूप प्रिटी वाटतो. आणि वरची लाईक त्यांचा जो हे आहे
कापड सिंहासन. हावाला तो खूप सुंदर आहे. रोजी कलर. आता मी मोठ्यामध्ये दाखवतो. फर्स्ट जी मला खूप जास्त वारी आवडली अति मोठे अति मोठे. हा बट लाईक खूप सुंदर आहे, खूप जास्त सुंदर आहे. बिल्डिंग मध्ये बसवले असते तर आपण घेतली असते. आणि ही सेकंड ओजी बिकॉज तिरुपतींचा रूप दिला आहे यांना. आणि यांना हो. आणि ही पण सुंदर आहे ही वाली बिकॉज यांना जय मल्हारांचा रूप दिलेला आहे. आणि ही वाली यांच्या आता त्रिशूल आहे जे खूप जो सूट करतं. रिमूवेबल आहे आय थिंक. त्या साईडचं दाखवल्या छोट्या मुलांना या साईडची दाखवली, या साईडची नाही दाखवल्या. नाही या साईडची नाही, या साईड. मी रेकॉर्ड करतो. ह्याच्यावर मोरपंखी आणि यांना माऊलींसारखा टीका पण दिला आहे. ही खूप पण प्रिटी आहे. आणि मला वाटतं ते विठ्ठल आहे. फिशेस पण हां विठ्ठल माऊली. माऊली हां. माऊली. आपल्याकडे camera कशा सुंदर आहे. काल एवढं डिस्कशन झालं गाईज की शेवटी आम्हाला दोघांना परत दुसऱ्या दिवशी रात्री यावं लागलं. तर आम्ही आज आलो आहे आणि बाहेर एवढा पाऊस पडतो आहे तरी पण आम्ही आलो आहे फायनल करायला. तर परत एकदा आम्ही एक राऊंड मारला, पूर्ण मूर्त्या बघितल्या सगळ्या व्यवस्थेमध्ये. आणि या सगळ्या मूर्त्यांमध्ये एक मूर्ती डिसाईड केली, फायनल केली. तर तुम्ही व्हिडिओ बघून सांगा की आम्ही कुठली मूर्ती फायनल केली असणार आणि त्याचा फोटो कमेंटमध्ये पाठवा. ठीक आहे, बाय. व्हिडिओ पुढच्या व्लॉगमध्ये.